मुलीच्या लग्नाचा सोहळा आनंदात पार पडला होता. ढोल ताशांचा गजर, पाहुण्यांची लगबग, हसरे चेहरे आणि नव्या संसाराची स्वप्न घेऊन मुलगी सासरी गेली होती. लग्नातील प्रत्येक जबाबदारी बापानं हसतमुखानं पार पाडली होती. कोणतीही कमतरता राहू नये म्हणून त्यानं रात्रंदिवस एक केलं होतं. आता वराड परतीच्या प्रवासाला निघालं. बसमध्ये प्रत्येकाला बसायला जागा मिळाली. सगळे थकलेले असल्यानं आरामात बसून प्रवास करत होते. पण त्या गर्दीत एकच माणूस उभा होता, तो म्हणजे नवरीचा बाप. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता पण तक्रार नव्हती. पाय दुखत होते पण त्याची पर्वा नव्हती. आयुष्यभर ज्याच्या खांद्यावर घराची जबाबदारी होती, तो आजही इतरांचा विचार करत उभाच राहिला. मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करणारा तो बाप स्वतःच्या सोयीचा विचार शेवटीच करतो. मुलगी आनंदात आहे, लग्न व्यवस्थित पार पडलंय एवढंच समाधान त्याच्या मनात होतं. बाकी त्याचा थकवा, त्याचे दुःख, त्याचे कष्ट कुणालाच दिसत नव्हते. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण प्रत्येकाला त्या उभ्या असलेल्या माणसात स्वतःचा बाप दिसला. बाप कधी स्वतःसाठी जगत नाही, तो कायम आपल्या मुलांसाठी जगत असतो. मुलीच्या जन्मांपासून ते तिच्या लग्नापर्यंत प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झिजत राहतो. मुलगी सासरी जाताना तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण बापाच्या मनात तर संपूर्ण वादळ चालू असतं. तरी तो खंबीर राहतो, कारण त्याला रडण्याची परवानगी नसते. म्हणूनच म्हणतात, आई प्रेम दाखवते पण बाप प्रेम जगून दाखवतो.